ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम. नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली वारी पंढरीची प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइलच्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वारी पंढरीची आदेश विश्ववर आपण अनुभवत आहात आणि आपण जो काही उदंड प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपणाला मनापासून नमस्कार करतो. सर्वात आधी वारी पंढरीची वारीला निघालो, आदेश विश्व यूट्यूब चॅनल आणि अगदी पांडुरंगाचा आशीर्वाद त्याप्रमाणे PNG ज्वेलर्स, पितांबरी आणि केसरी पाठीशी उभे राहिले आहेत. तेव्हा सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना, आपल्यासाठी प्रार्थना. आणि आता सुरुवात करूया या प्रवासाला. आणि हा प्रवास आहे वारीचा. चला देहूला जाऊया. रस्ते सगळे बंद आहेत, मध्ये मध्ये आशीर्वाद रूपी पाऊसही सुरू झालेला आहे. सगळीकडे नद्या तुडुंब आहेत, पण तरीसुद्धा वारकऱ्यांप्रमाणेच ऊन वारा पाऊस याची चिंता न करता ही पंढरीची वारी आपण सुरू करत आहोत. मायबाप रसिक प्रेक्षकांना आदेश बांदेकरचा मनापासून नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आता आपण बघितलं तर इंद्रायणी नदीला महापूर आलेला आहे. आता आपण देहूमध्ये आहोत आणि देहूमध्ये हा महापूर, जेव्हा मी जगद्गुरू संत तुकाराम महाराज देवस्थानचे म्हणजे संत तुकाराम महाराजांची 11वी पिढी उमेश महाराज, वैभव महाराज आणि गणेश महाराज यांना विचारलं, तेव्हा असं लक्षात आलं की 1997 नंतर हा एवढा मोठा महापूर पहिल्यांदा आलेला आहे. जवळजवळ 30 वर्षात असा पूर त्यांनी बघितलेला नाही. तेव्हा मी आपणा सगळ्यांना प्रार्थना करतो की आपण सगळेजणं या वारीत सहभागी होत असताना स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घेऊन, कारण या ठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. विठ्ठल नाम, कारण तुकाराम महाराजांच्या त्या मंदिरामध्ये आजही तेवढीच रांग दिसते. ऊन वारा पाऊस कसलीही चिंता नाही, मनात एकच विठ्ठल भक्तीचा ध्यास आणि मनात एकच आस, ते म्हणजे कधी एकदा पंढरपूरला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आणि या इंद्रायणीमध्ये सगळ्यांची दुःख वाहून जाऊ दे असं म्हणून सगळ्यांना सुखाचे दिवस येऊ दे हेच मनापासून मागणं करतो. रामकृष्ण हरी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज देवस्थान, आपण आता देहूमध्ये आलेले आहोत. आपण आधी जाऊया, दर्शन घेऊया. देहू येथील विठ्ठल रखुमाई मंदिर, वारकरी परंपरेतील कथेनुसार विश्वंभर बाबा हे संत तुकाराम महाराज यांच्या घराण्यातील पूर्वज आणि विठ्ठलाचे निष्ठावान भक्त होते. त्यांना दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी देहू येथे विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आणून त्यांची प्रतिष्ठापना केली. पितांबरी देवभक्ती अगरबत्ती, अनुभवा भक्तीची शक्ती. किती वर्ष या जगद्गुरू संत तुकाराम महाराज देवस्थानावर आपण पूजा करता? 2009 सालापासून ही पूजेची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आता साधारण 16 ते 17 वर्ष आली भगवंताची पूजा. पहाटे 3:30चा काकडा, त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या भाविकांच्या रोज 2 पूजा बुकिंग असतात. त्या पूजा 4:45 चालू होतात. तर संपूर्ण पूजेला 1.5 ते 2 तास लागतात.
पण मला सांगा किती पिढ्या हे तुमच्याकडे आहे? ही आमची मोरे मंडळींची आता 11वी ते 12वी पिढी या भगवंताच्या सेवेमध्ये आहे. आणि तुम्ही ही सेवा अविरत करता? अविरत सेवा. अगदी पहाटे 2:40ला उठून इथे 3ला यायचं आणि रोज नित्यनेमाचा काकडा, महापूजा, संपूर्ण फॅमिलीची उरकायची आणि नंतर नारळला सजवून महापूजा संपन्न होणार. आता पुन्हा इतका पाऊस आहे, आपण पाऊस बघितला तरी सुद्धा येणारा वारकऱ्यांचा ओघ हा प्रचंड आहे. काय भावना आहेत मला? पाऊस पण खूप वारकऱ्यांना आवाहन केलेलं आहे सकाळीच आधी पाहिजे की वारकऱ्यांनी देवमध्ये यावे, पण पावसाची परिस्थितीनुसार यावे. आत्ता जिथे आहे ते तुम्ही थांबा, पाऊस उघडल्यानंतर पुन्हा देवमध्ये या, असं सकाळी आवाहन केले वारकऱ्यांना. आम्ही तुमची कितवी पिढी? माझी 11वी पिढी. 11वी पिढी. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कुटुंबातली ही 11वी पिढी सेवा करते आहे. आणि आता पुन्हा नियोजन तेवढंच आहे? तेवढंच. बरं, चांदीचा रथ आहे यंदा, याचंही दर्शन घ्यायचं आहे. जाऊ ना. रामकृष्ण आहे. विठ्ठल वारकरी परंपरेनुसार जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या अभंग गाथेबद्दल शंका घेतली गेल्यानंतर त्यांनी आपली गाथा इंद्रायणी नदीमध्ये विसर्जित केली. त्यानंतर तुकोबारायांनी 13 दिवस ज्या शिळेवर बसून ध्यान व उपवास केला त्या पवित्र शिळेचे हे मंदिर आहे. ही शिळा आहे ना, ही मुख्य शिळा आहे. वारकऱ्यांसाठी ही शिळा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या श्रद्धा, संयम आणि विठ्ठल भक्तीचे प्रतीक आहे. पण या फोटोचं एक वैशिष्ट्य आहे आणि या देवस्थानाचं खरं तर ही आठवण प्रत्येकाच्या घरात जाते. तिथे आल्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा फोटो अनेकांच्या घरात आहे. ही संपूर्ण पिढी इथे उभी असताना खरंच अनेकांच्या घरात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा फोटो आपण बघितलेला आहे. पण बऱ्याच जणांच्या हे लक्षातच आलं नव्हतं की त्यावेळेला तो जो फोटो होता, तो ज्या चित्रपटाने खूप काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, तो संत तुकाराम महाराज आणि त्यातली भूमिका करणारे विष्णुपंत फागणीस यांचा तो फोटो होता. पण कालांतराने अगदी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या घरातली ही 11वी पिढी असल्याने यांच्या वाडवडिलांकडून पिढ्यानपिढ्या जे सांगण्यात आलं आणि जसं जसं वर्णन करण्यात आलं तसं तसं मूर्तिमंत चित्र साकारलं गेलं आणि तेच हे जगद्गुरु संत तुकाराम महाराज जे देवस्थानच्या वतीने आज माझ्याही घरी येत आहेत याचा मला खूप आनंद आहे. कारण मूळ प्रतिमा या पिढ्यानपिढ्या अनेक पिढ्यांमधून जे रूप साकारलं ते हे रूप आहे आणि त्यामुळे या फोटोचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. करकटेवर उभा विटेवर सावळा सुंदर श्रीहरी, धन्य चंद्रभागा धन्य पंढरी, आज धन्य झालो कपाळी केशरी गंध, विठ्ठला तुझा मला छंद, पायी हळूहळू चाला मुखाने हरी नाम बोला. आनंदाचे डोळे आनंद करणार, आनंदाचे अंग आनंद. आज आषाढी वारीच्या उद्या प्रस्थानच्या पूर्व संध्येला आज या ठिकाणी वारकरी जमा व्हायला लागलेत, सगळे झालेत आणि हे संतांचं वाङ्मय जगापर्यंत पोहोचावं म्हणून वारकरी वारीच्या रूपानं सगळं प्रबोधन करत जात असतात. तसाच एक उपक्रम अशोकराव काळे आमचे मित्र आहेत की गेले 25-30 वर्ष तुकोबारायांच्या गाथेचा अभ्यास करतात, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा, आणि हे बाळकडू विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून त्यांनी अभंग 25 नावाचं पुस्तक या ठिकाणी केलं आहे आणि 55 शाळेमध्ये ही पुस्तकाचं वाटप करणार आहेत. त्याला शासकीय सर्व लोकांच्या मदती आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि बाळकडू मिळालं तर पुढची भावी पिढी निश्चित आमची वाटचाल
आणि ही वारी परंपरा पुढे राखेल आणि शाळेतून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना संतांच्या विचारांनी एक वेगळी ताकद ऊर्जा मिळेल आणि खरा भारत त्यामुळं मला वाटतं महासत्ता होईल. काय तुमच्या मनातली काय भावना आहे? मंडळी नमस्ते. मी अशोकराव काळे, जगद्गुरू संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा. वारी आपल्या दारी संत तुकारामांचं समाज प्रबोधन बरोबरी ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये उद्भवते. आजच्या युवा पिढी थोडीशी भरकडत चालली, दिशाहीन होत चाललेली आहे. म्हणून युवा पिढीसाठी संत तुकारामांचं साहित्य प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये पोहोचलं पाहिजे, सकारात्मक विचार युवकांमध्ये निर्माण झाले पाहिजेत, व्यसनमुक्तीकडे युवक गेला पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातल्या 52,000 शाळेमध्ये 2.5 कोटी विद्यार्थ्यांना अभंग 25 पुस्तकाचं वाटप आहे. आणि तसाच जगद्गुरू संत तुकारामांची ही निवडक गाथा मोठी, या गाथेचं 1 लाख गाथा वाटपाचा संकल्प आहे. आतापर्यंत 55,000 तुकारामांच्या गाथा वाटप झालेल्या आहेत. महाराष्ट्रातले जेवढे IAS IPS अधिकारी आहेत 750 अधिकारी या ग्रुपला आहेत, आपल्याबरोबर काम करतायत. पांडुरंगाची कृपा आहे की आज वयाच्या 65व्या वर्षी ही एनर्जी टिकून आहे. पांडुरंगाची कृपा आहे, तुकारामांची कृपा आहे. रामकृष्ण हरी माऊली, अशीच कृपा म्हणजे अशीच ऊर्जा आमच्याकडेही कायम राहो आणि कायम वारीतले हे क्षण टिपता येऊ, हीच मनापासून प्रार्थना. आदेश विश्व या यूट्यूब चॅनलवर हा प्रत्येक क्षण तुम्ही अनुभवणार आहात. तेव्हा घराघरातून चला वारीला निघूया. रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक दिलं ना तू? हां ठीक आहे. रामकृष्ण हरी. माऊली आता बघा, माणसामध्ये विठ्ठल शोधत आपण जातो. आता तुम्ही इतकं हा एवढा मोठा संकल्प सोडला, हे माणसातला विठ्ठल नाही तर दुसरं काय आहे? विठ्ठलच आहे. कारण ही सगळे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत जावे, हे इथं मोठा विचार आहे. हा विचारच फार महत्वाचा. हा आकाशा एवढा विचार आहे. माऊली रामकृष्ण. हरी माऊली. बरं वाटतंय, विणेची सेवा चालली आहे. विणा, हा, वा वा, समाधान वाटतं. अरे वा वा. रामकृष्ण हरी. या वारीत इतक्या पावसात मी एक प्रश्न विचारतो. बरं ऐका, सोपा प्रश्न विचारतो. 3 संतांची नावं सांग. हां. तुकाराम, नामदेव. श्री संत ज्ञानेश्वर, हां. श्री संत तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज. किती छान. या माऊलीला या प्रवासामध्ये तुम्ही अचानक भेटला आणि तुम्हाला टीव्हीवर बघतात तुम्हाला. काय सांगता? घराघरातल्या रखुमाईची घ्या काळजी. दागिन्यांसाठी फक्त PNG ज्वेलर्स. अशा हसत राहा. रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. मी माझी सरपंच शुभांगी मोरे. किती वर्ष झाली इंद्रायणी मातेची? इंद्रायणी मातेची 93ला एवढा पूर आलेला होता. त्याच्यानंतर आला दुसरी वेळ. माझ्या अनुभवात दुसरी वेळ एवढं पण पाणी आता पाण्याचं. तुम्ही एवढी छान तिची ओटी भरली, नारळ खणा नारळाने, खूप छान. आम्ही साडी दिली. दरवर्षी ओटी भरत असतो का? खडा नारळाने. हो, ही म्हणजे संस्थांतर्फे दरवर्षी आमची असते. पूर्वापार आहे का हो ही परंपरा? परंपरा आहे ती आमची. अच्छा. आणि तुम्ही येऊन ओटी भरतो आम्ही दरवर्षी किती सगळ्या मस्त. महिला आज- येऊन. हो आज तर पोलिसांना सुद्धा तुम्ही हो त्या हो महिला बरोबर आहे. पोलीस आमचं अधिकारी- आमचं भाग्य म्हणतो. त्यांना त्यांच्याबरोबर सुद्धा- आम्हाला औक्षण करायला मिळालं, नदी इंद्रायणी मातेचं ओटी भरायला मिळाली. आम्ही आमचं भाग्य म्हणतो. किती छान माऊली. हो, हो. आम्हाला आशीर्वाद नाही द्या. हो, आशीर्वाद नाही हो तुमचे. किती
किती मस्त ही सेवा तुमच्या हो, कुटुंबाकडनं छान. घडते आहे. मी 5 ते 10 शुभांगी मोरे सरपंच होते. होय ना. हो, हे उपसरपंच होते माझ्या बरोबर. म्हणलं प्रकाश वाघोणे उपसरपंच, मी सरपंच होते. पण आता ही सगळी पुढची पिढी तुमची सगळ्यांची आठवण ठेवून हो, हो, इतकं बरोबर, हो की बरोबर. नाही? आहे, हे आहे. संस्कार दिसतात आहे, ना आहे, देऊत आहे. आल्यावर. हो, किती आहे, छान वाटतं आहे. माऊली. रामकृष्ण रामकृष्ण. रामकृष्ण. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा चांदीचा रथ सज्ज झालेला आहे आणि आता आपण या देहूमध्ये, या पुण्यभूमीमध्ये हा रथ आता पहिल्यांदा पूजन करून आता सगळ्यांच्या दर्शनासाठी आता मार्गस्थ होत आहे. केसरी तुम्हाला प्रवासातला अविस्मरणीय अनुभव देतं आणि हा आहे वारीतला अविस्मरणीय अनुभव, चांदीचा रथ. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा चांदीचा रथ आता पूजन करून मार्गस्थ होत आहे. काय भावना आहेत आता मनात? संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. गेल्या 6 महिन्यापूर्वी संत तुकाराम महाराज संस्थांनी मानस केला होता रथ पूर्ण करण्याचा. आज आम्ही रथ पूर्ण केलाय. तुमची 11वी पिढी आणि तुमच्या डोळ्यात आता पाणी आलेलं आहे. एकीकडे पाऊस सुरू असताना तुमच्या डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगतंय. हा आनंद आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही, एवढा मोठा आनंद आज आम्हाला झालेला आहे. संपूर्ण मोरे कुटुंब आज फारच भावुक झालेलं बघायला संपूर्ण मिळालं. मोरे कुटुंब, देहू ग्रामस्थ, सर्व वारकरी संप्रदाय आज आनंदी आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हाच तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा चांदीचा रथ आपण बघितलं. संपूर्ण देहू गावात प्रत्येक वारकऱ्यांसाठी आता त्यांच्या दर्शनासाठी हा चांदीचा रथ आता निघालेला आहे, मार्गस्थ झालेला आहे. संपूर्ण देहू देवस्थानने हे ठरवलं होतं की यंदाची वारी ही चांदीच्या रथामधून आपण काढायची, पालखी घेऊन जायची आणि त्यासाठी संपूर्ण मोरे कुटुंब आता भावुक झालेलं आपण बघितलं. प्रत्येक क्षण आनंदाचा, देहू आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच आहे. दिवसभर एवढा पाऊस होता. ज्या क्षणी रथ हा मार्गस्थ झालेला आहे फक्त देहू गावासाठी आणि पाऊस नाहीसा झालेला आहे. रामकृष्ण हरी माऊली. निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार अनुभवत ही वारी अशीच सुरू राहणार आहे आणि तुम्हालाही ही बघायची आहे. आदेश विश्व या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली. वारी पंढरीची प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युअरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल चा हा आजचा भाग इथेच संपवूया. पण हो, पुन्हा भेटणार आहोत वारी पंढरीच्या पुढच्या भागात. रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. करकटेवर उभा विटेवर सावळा सुंदर श्रीहरी, धन्य चंद्रभागा, धन्य ही पंढरी, आज धन्य झालो कपाळी केशरी गंध, विठ्ठला तुझा मला छंद. पायी हळूहळू चाला, मुखाने हरी नाम बोला.